गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। तो कल तक हमारा क्या हुआ था? तर आप बता सकते हो कौन कौन से टाइप के अकाउंट्स होते हैं फ्रॉम मनीष? हाँ, सलील, पर्सनल अकाउंटचे टाइप कोणकोणते आहेत? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. सो वाहनो, आपले काही रूल्स आहेत, नियम आहेत प्रत्येक गोष्टीला करण्यासाठी असतात की नाही? क्रिकेटचे नियम असतात काही, काय असतात? हां, तेवढे मलाही माहित नाही, काहीतरी असते, बट जाऊ द्या. खूप जास्त डीप मध्ये सांगाल तुम्ही, ते काही कामाचे नाही आहेत. सो प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात, काही रूल्स असतात. बरोबर आहे. क्लासमध्ये पण काही रूल्स असतात, असतात की नाही? कॉलेजमध्ये असतात. रस्त्यावर पण चालताना काही नियम असतात. बरोबर आहे. जे गाडी ड्राईव्ह करतात त्यांच्यासाठी पण नियम असतात. मग या सगळ्या गोष्टीला जर नियम असतील तर आपल्या अकाउंट्सला पण काही नियम आहेत, काही रूल्स आहेत. आणि आज आपला सगळ्यात इम्पॉर्टंट क्लास आहे. आज आपण गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स. तर बाळांनो, प्रत्येक अकाउंटसाठी आपले दोन नियम आहेत. कारण आपल्या प्रत्येक एंट्रीचे टाईप काय होतात? डबल होतात. सो प्रत्येक वेळी आपण डेबिटचा आणि क्रेडिटचा दोन रूल शिकणार आहोत. सगळ्यात पहिला रूल आहे काय आपला? पर्सनल अकाउंटचा. पर्सनल अकाउंट साठी रूल काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. त्यानंतर सेकंड रूल आहे आपला. कशासाठी आहे? काय? वॉच गोज आउट. त्यानंतर काय? नॉमिनल अकाउंट. सो बाळांनो, पर्सनल अकाउंट मध्ये कोणते अकाउंट्स येतात माहिती आहे तुम्हाला? कोणते? हम्म. जसं SBI अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. ड्रॉइंग. त्यानंतर कोणते? रेंट. रेंट रिसिवेबल असेल तर कोणतं अकाउंट आहे? आणि नुसता रेंट असेल तर नॉमिनल. त्यानंतर आउटस्टँडिंग, समजा सॅलरी. हा, तर हे कोणतं अकाउंट आहे? बट नुसतं सॅलरी असेल तर काय? नॉमिनल. त्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स काय? पर्सनल. आणि पर्सनल मध्ये कोणतं आहे? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. बट ऍट द सेम टाइम जर डिव्हिडंड नुसतं असेल तर ते कोणतं अकाउंट आहे? हा, नॉमिनल. नॉमिनल मध्ये कोणतं? इन्कम एक्सपेन्स कोणतं? डिव्हिडंड भेटला म्हणजे काय होते? हा, इन्कम. बरोबर आहे. सो तुम्हाला कळलं पर्सनल अकाउंट मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. आता रूल काय? द गिव्हर फर्स्ट. त्यानंतर इकडे बघा, आपण दुसरं शिकणार आहोत. रिअल अकाउंट मध्ये काय असतात? ऑल असेट अँड प्रॉपर्टीज. बरोबर. तर काय असेट आणि प्रॉपर्टी मध्ये काय? मशिनरी, लँड अँड बिल्डिंग. त्यानंतर काय येऊ शकतं? आणखी स्टॉक, फर्निचर,
बरोबर आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करूया, एक ट्रान्झॅक्शन बघूया त्याचं कसं होतंय. आता तुमच्या बुक मध्ये दिलं असेल, स्टार्टेड बिझनेस विथ ₹50,000. कधी कधी या स्टार्टेडच्या जागी कमेन्स्ड हा शब्द देतो. बरोबर आहे. कमेन्स्ड म्हणजे काय असते, स्टार्ट केलेलं. एवढी गोष्ट समजली मनीष? तर इथे कोणते दोन अकाउंट आहेत बघा, कोणते असतील दोन? कोणतं पर्सनल अकाउंटचं नाव सांगा. काय स्टँडर्ड? पहिलं कॅपिटल अकाउंट आहे आणि दुसरं कोणतं असेल? काय घेऊन आलंय बिझनेस मध्ये? कॅपिटल आणि कॅश दोन आहेत. आता सगळ्यात पहिले कॅश कोणता अकाउंट आहे? कोणतं आहे? कॅश नॉमिनल आहे. आणि कॅपिटल? तर कॅपिटल अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. पर्सनलचा रूल काय? तर इथे कॅश आपण रिसिव्ह करतोय का देतोय बिझनेसला? म्हणजे काय? गिव्हर आहे. म्हणजे कॅपिटल अकाउंट काय असेल? ऍट द सेम टाइम कॅश काय झाले, कोणता अकाउंट आहे? Giver. म्हणजे काय झालं इथं? डेबिट. बरोबर आहे. समजलं? आणि बाळांनो, ऑलवेज एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा कॅपिटल येईल तेव्हा ते काय होईल, याच्या अपोजिट मध्ये जेव्हा जेव्हा ड्रॉइंग अकाउंट येईल तर काय होणार? नोट डाऊन करून घ्या, इम्पॉर्टंट आहे. झालं का? त्यानंतर बघा, पुढे आपल्याला काय दिलंय? रिअल अकाउंट दिले. बरोबर आहे. रिअल अकाउंटचा रूल काय असतो? वॉट्स कम्स इन क्रेडिट वॉज गोज आउट. आणि त्यानंतर इकडे बघा, रिअल अकाउंट मध्ये काय येते? मशिनरी येते, कम्प्युटर येते, सगळे आपल्या ऑल टाईपचे असेट प्रॉपर्टीज येतात. आता इकडे बघा, हे वर जे लिहिलेत सगळे आपले काय टँजिबल असेट आहेत. बट कॉपीराईट, पेटंट, आणखी काय असते, गुडविल, हे सगळे काय जिबल असेट आहेत. सो जेव्हा जेव्हा कोणती पण असेट बिझनेस मध्ये येईल, मशिनरी बिझनेस परचेस केली म्हणजे काय झाली, पण बिझनेस मध्ये आली, परचेस केली म्हणजे ऍट द सेम टाइम जर परचेस केलेली असेल तर ऑलवेज लक्षात ठेवा, कोणता असेट परचेस केला म्हणजे ते काय होणार? डेबिट होणार. आणि जर सेल केला तर अपोजिट मध्ये काय होणार? कारण बिझनेस मधून जातोय. सिंपल नियम आहे. जात. हा. त्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की कोणतं पण अकाउंट कॅश आहे का क्रेडिट आहे ते ओळखण्यासाठी आपल्याला एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की जर जर पार्टीचं नाव नसेल,
वर जे ट्रान्झॅक्शन दिले यामध्ये काय दिले, गुड्स परचेस ₹5,000 म्हणजे परचेस केले. आता जर इथं काही दिलेलं नसेल त्याचा मिनिंग काय, ते कॅश ट्रान्झॅक्शन आहे. बट ऍट द सेम टाइम इथे काय दिले, गुड्स परचेस फ्रॉम सलील, फ्रॉम सलील, बरोबर आहे. सो इथं पार्टीचं नाव दिले म्हणून हे ट्रान्झॅक्शन कोणतं आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. सो सगळ्यात पहिल्या ट्रान्झॅक्शनचं आपण बघूया कसं हे होईल. तिकडे बघा इथं दोन अकाउंट्स आहेत, कोणते, आणि दुसरा कॅश. सो परचेसचं काय होणार बाय डिफॉल्ट, परचेस काय, परचेस अकाउंट म्हणजे कोणता अकाउंट आहे, टाईप कोणता आहे, नॉमिनल आहे. आणि हे कॅश. सो नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, बरोबर आहे. हे नॉमिनल अकाउंट होतं. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, ऑल इन्कम्स अँड गेन्स. सो इकडे बघा, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, एक्सपेन्स म्हणजे काय, रेंट पेड, परचेस, आणखी काय, हे काय सगळे, बरोबर आहे. आणि इकडे लक्ष द्या, क्रेडिटचा रूल काय सांगतो आपला, ऑल इन्कम्स अँड गेन्स, बरोबर. इन्कम कोणकोणता येतात, रेंट रिसिव्ड, आणखी डिव्हिडंड रिसिव्ड, आणखी काय असू शकते इन्कम, प्रॉफिट पण आहे. बट हा, एखादी आपण असेट सेल केली त्यावर झालेले इन्कम, हे काय सगळे इन्कम्स आहेत. तो इकडे लक्ष द्या, रूल काय सांगतो आपल्याला, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सो इथे एक ट्रान्झॅक्शन पण दिले आपल्याला, रेंट पेड 1000. तर इथे दोन अकाउंट आहेत, सगळ्यात पहिलं कोणतं आहे, दुसरं कॅश अकाउंट. रेंट अकाउंट काय असणार, डेबिट होणार का, बरोबर आहे, एक्सपेन्स आहे, रेंट डेबिट होणार. आणि कॅश, कॅश काय झाली, रेंट पेड, इथे इन्कम कशी झाली, पेड म्हणजे कॅश काय झाली, बिझनेसच्या बाहेर गेली आहे. सो इथे काय होणार, जाणार कॅश इथून. सो आपण हे बघत होतो बाळांनो इथं की कॅश क्रेडिट कसं ओळखायचं, तुम्हाला समजलं की तिथं पार्टीचं नाव असेल तर ते. बट इथं ऍट द सेम टाइम जर खाली हे दिलेलं असेल, बाय कॅश, पेड बाय कॅश, हा, तर तिथं समजून जायचं की ते ट्रान्झॅक्शन. सगळ्यात पहिले परचेस अकाउंट काय होणार, सलील अकाउंट, का, तर सलील तिथं काय गिवर आहे. आणि सलील अकाउंट कोणतं आहे, पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटच्या रूल नुसार काय, सलील गिवर आहे. सो समजल्या ह्या गोष्टी तुम्हाला. त्यानंतर आपण हे बघतोय बघा, जर कोणता असेट आपण जर परचेस केली, मशिनरी परचेस फ्रॉम वरद ₹10,000 अँड अमाऊंट पेड बाय कॅश, तर या ट्रान्झॅक्शन मध्ये वरदचं नाव येईल का, येईल का, हा. मशिनरी अकाउंट कोणता अकाउंट आहे, आणि कॅश
कॅश नॉमिनल कुठं, दोन्ही रिअल आहेत. मशिनरी अकाउंट रिअल आहे. रूल काय सांगतो, मशिनरी येते का जाती, परचेस केल्यावर मशिनरी जाते का. आपण काय बघतोय, कुणाकडून बघतोय, आपण बिझनेसच्या अँगलनी केले. क्रेडिट, आता इकडे बघा, कॅश बिझनेस मध्ये येतोय का जातोय पेड केल्यावर. सो ते काय होणार. सो इथपर्यंत तुम्हाला समजलं, सगळ्या गोष्टी इझी आहेत. कसं वाटतंय तुम्हाला. हम्म. तर इकडे बघा, इथं रूल दिलेले आहेत. आय होप की उद्या तुम्ही विसरणार नाही, तुम्हाला घरून वाचून यायचे. त्यानंतर आपल्याला काय इथे ट्रान्झॅक्शन दिलेत. सगळ्यात पहिलं ट्रान्झॅक्शन काय. कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश. कमेन्स म्हणजे काय असते, स्टार्ट केला, बरोबर आहे. तर इथं दोन अकाउंट येणार. सगळ्यात पहिले कोणते येणार, दोन, बरोबर. त्यानंतर परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय, इथं दोन अकाउंट्स येणार. कोणते, हा. त्यानंतर परत इथं दोन अकाउंट येणार. कोणते, आणि दुसरा, दुसरा कोणता अकाउंट येणार. हा, दुसरं सेल्स अकाउंट येणार. आता कमिशन रिसिव्ड ₹500, इथे कोणते दोन, हा. रेंट पेड, सो एक तुम्हाला कळालं, कॅश अकाउंट तर सगळीकडे असू शकते. सो कॅश अकाउंटचा रूल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय, जर बिझनेस मध्ये आला तर डेबिट, आणि गेला तर, आणि हाच रूल कशाचा आहे. सो बाळांनो, ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत आणि इन फ्युचरसाठी तुम्हाला लागणार आहेत. सो तुम्ही त्या स्किप करून जाऊ शकत ना. तर इथे खाली परत तुम्हाला थोडं एक्सप्लेनेशन दिले. काय दिले, पहिल्या अकाउंटचं काय झालं इथं, कॅश कम्स इन, आणि ऍट द सेम टाइम दुसरं काय झालेलं आहे, प्रोप्रायटरनी कॅश कम्स इन आले. प्रोप्रायटर काय, गिव्हर आहे. प्रोप्रायटर म्हणजे कोण असतो, बिझनेसचा ओनर असतो. दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालंय, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम, म्हणजे परचेस इज अन एक्सपेन्स पहिलं झालंय. दुसरं अजय काय आहे, कारण अजय कडून भेटलेत. त्यानंतर पुढचं काय, कॅश सेल्स, म्हणजे काय झाले, कॅश कम्स इन आणि सेल्स इन्कम. त्यानंतर पुढचं रिसिव्ड कमिशन, सगळ्यात पहिले इथं काय झाले, कॅश कम्स इन, कमिशन इज अन इन्कम. त्यानंतर परत रेंट पेड, रेंट इज अन एक्सपेन्स. परत पुढं त्याचं आणखी डिटेलमध्ये दिले त्यांनी. बिझनेस प्रोप्रायटर इज गिव्हर. सो तुम्हाला एक गोष्ट कळाली, कॅश इथं काय रिअल आहे, कॅपिटल पर्सनल आहे. परचेस अकाउंट काय नॉमिनल अकाउंट आहे. अजय पर्सनल अकाउंट आहे. कॅश रिअल आहे बाय डिफॉल्ट. सेल्स नॉमिनल, कॅश रिअल, कमिशन रेंट नॉमिनल, कॅश. सो बानो हे आता आपल्याला करायचं, करा तुम्ही.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इथे, की जे ओल्ड हे दिले आपल्याला टेबल, तर टेबल जे असतात, चेअर्स असतात, आपण त्यांना एक शब्द यूज करतो. काय असतो तो? काय म्हणतो? नॉर्मली काय यूज करतो आपण? काय विकत घेतले म्हणतो असे? फर्निचर बांधणं काय? टेबल यूज करायला काही अडचण नाहीये, बट आपलं सिस्टमॅटिक दिसलं पाहिजे. सो ना, सगळ्यात पहिले काय? स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. सेकंड, परचेस मशिनरी. बानो, जेव्हा मशिनरी असते, वर्ड मशिनरी काय? असेट. तर मशिनरीचा रूल काय? असेट कम्स इन. काय येणार इथं? आणि फ्रॉम अविनाश. अविनाश इज बट जर इथं या मशिनरीच्या जागी असलं असतं, काय म्हणतात? परचेस गुड्स असलं असतं तर काय आलं असतं? परचेस इज अन एक्सपेन्स. हा, परचेस गुड्स ₹5,000 फ्रॉम राहुल इज. पुढं काय दिले? बानो, असं कसं करताय तुम्ही? काय इथं? राहुल, राहुल अकाउंट येणार का इथं? काय येणार? कॅश गोज आउट. त्यानंतर पुढे काय दिलं आपल्याला? सोल्ड गुड्स टू अनिकेत रुपीज. सेल्स इज अन इन्कम. अनिकेत इज रिसिव्हर. सो नो पुढे काय दिले? पेड काय? सॅलरी. एक्सपेंडिचर. आणि काय? त्यानंतर फर्निचर गोज आउट. एक लक्षात ठेवा, सेल जर गुड्स केले तर काय येणार? इन्कम. बट जेव्हा असेट असेल, फर्निचर, मशिनरी, कम्प्युटर, पेटंट, गुडविल, असं काही बनवलं जात, तर ते काय येणार? रिअल अकाउंट आहे. आणि तिथं नॉमिनल अकाउंट आहे. खूप मोठा डिफरन्स होतो. फर्निचर गोज आउट, कॅश कम्स इन. कम्स इन. सो वाहनो, इथपर्यंत समजलं? काय डाऊट तुम्हाला नक्कीच नसेल, आय होप. त्यानंतर हे पुढचं तुम्ही करू शकता. सगळ्यात पहिले मला सांगा, यातले आपण इथेच करूया.
इकडे लक्ष द्या. कॅश अकाउंट कोणतं अकाउंट आहे? सगळ्यात पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये दोन अकाउंट कोणते असणार? कोणते असणार? पुढचं ट्रान्झॅक्शन काय? ट्रान्झॅक्शन वाचा. थर्ड ट्रान्झॅक्शन परचेस काय केले? फोर्थ काय? कुणाला केले? ऑन फिफ्थ काय? सो वाहनो, हे जे अकाउंट्स आहेत त्याचे टाइप्स तुम्हाला ओळखता येतील. कोणता रिअल, कोणता नॉमिनल, काय. कॅश अकाउंट कोणतं आहे? सगळे कॅश काय आहेत? रिअलच आहे. आता कॅपिटल, अनिकेत, अविनाश पण पर्सनल. त्यानंतर फर्निचर, फर्निचर कोणतं अकाउंट आहे? हा, मशिनरी. परचेस, सेल्स, सॅलरी कोणते? नॉमिनल. कळलं एवढं? समजलं? ही एक ऍक्टिव्हिटी आपण इथे डिस्कस करूया. घरी जाऊन सेकंड तुम्हाला स्वतः करायची. सगळ्यात पहिलं काय? पहिलं काय दिलंय? कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹50,000. सगळ्यात पहिले इकडे बघा, इथं काय झालंय? दोन गोष्टी झाल्यात, लक्ष द्या. म्हणजे कॅपिटल. दोन अकाउंट कोणते असणार? कॅश आणि कॅपिटल. कॅश काय? रिअल आहे. कॅपिटल पर्सनल अकाउंट आहे. रूल काय लागतो? कॅश रिअल आहे म्हणून डेबिट व्हॉट्स कम्स इन आणि क्रेडिट पर्सनल अकाउंट आहे. सो पहिल्या अकाउंट मध्ये काय झालंय? ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश, डेबिट, कॅपिटल, क्रेडिट. कॅपिटल याच ट्रान्झॅक्शन मध्ये क्रेडिट झाले का प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये कॅपिटल क्रेडिट होणार? नॉर्मली जर जेव्हा जेव्हा कॅपिटल अकाउंट येईल तेव्हा कॅपिटल अकाउंट काय होणार? आणि ड्रॉइंग अकाउंट, ऍडव्हर्टाइजमेंट पेड ₹5. जेव्हा जेव्हा पेड वर्ड येईल याचा अर्थ काय? कॅश दिलेली आहे. आता इथं इम्रानचं नाव लिहिलंय, बट लिहिलं काय, नाही लिहिलं काय, तिथं पूर्ण फॅमिली दिली काय, आपल्याला काही त्याचा खे नाहीये. काय नाहीये? हा. सो सगळ्यात पहिले इथं अकाउंट काय? इजमेंट आणि कॅश गोज आउट. ॲडव्हर्टाइजमेंट काय? नॉमिनल. कॅश डेबिट ऑल एक्सपेन्स. सो इथं काय झालं? ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट आणि कॅश
हे पुढचं सांगा काय. हे समजते तुम्हाला. रीड करा बाकीचं, नाही समजलं काही तर विचारा आणि पुढचा क्वेश्चन घरी गेल्यावर होमवर्क करा. हां, तो घरी. हम्म. हां. हे रीड करा बाळांनो, बोलू नका. काही येत नसेल तर डाऊट विचारा आणि एक्सप्लेन करा मला. एका एकाने येऊन बोर्डवर एक्सप्लेन करायचं. वाटल्यास थर्ड मी सांगतो. थर्ड तसं पण झालं आपलं डिस्कस करून. हां, हे 3 उरलेले डिस्कस करायचे. सगळ्यात पहिले सलील कम. फिफ्थ ट्रान्झॅक्शन हे कर. हां, समजून सांग बाळ. ओके. आता काय दिलंय लक्ष दे रे वर. हा सांगतो. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹12,000 म्हणजे गुड्स सेल केलेत. म्हणजे सेल केल्यावर डायरेक्ट कॅश पेमेंट आहे, सो कॅश अकाउंट. आणि कॅश कम्स इन. सेल केल्यावर कॅशनी पेमेंट केलं, सो कॅश कम्स इन. आणि सेल्स इज ॲन इन्कम. त्यामुळे 2 अकाउंट झाले, कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट. कॅश अकाउंट नेहमी रिअल आणि सेल्स इज अन इन्कम म्हणून नॉमिनल. आता कॅश अकाउंट रिअल अकाउंट असल्यामुळे रिअल अकाउंटचा रूल डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम म्हणून इकडे. आणि म्हणून कॅश अकाउंट हा झाला डेबिटेड आणि नॉमिनल अकाउंट झाला, सेल्स अकाउंट झाला क्रेडिट. Sixth one, received commission rupees 4,500. सो कमिशन रिसिव्ड म्हणजे कॅश कम्स इन, कॅश आपल्याला मिळाली आहे. आणि कमिशन रिसिव्ड इज अन इन्कम. सो कॅश इज, सो देर आर 2 अकाउंट्स, कॅश अकाउंट अँड कमिशन अकाउंट. Cash is an real account and commission nominal account. So real accounts rule is debit what comes in, credit what goes out. So real account is debit what comes in, and nominal account is credit all income and gains. So debit what comes in is cash account, so it is debited, and credit income, so commission is credited.
पर्चेस ऑफ अ गुड्स फ्रॉम सुनील. सुनीलने परचेस ऑफ गुड्स केलेले. परचेस गुड्स केलेले. परचेस इन अँड पेन्स म्हणजे गुड्स. परचेस इन अ एक्सपेन्स इज अन एक्सपेन्स. मग सुनीलने क्रेडिटमध्ये ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. सुनील्स इज अ गिवर. परचेस ॲज अकाउंट. परचेस अकाउंट्स. सुनील्स अकाउंट्स. सुनील्स अकाउंट. परचेस अकाउंट नॉमिनल येईल. सुनील अकाउंट पर्सनल येईल. काय होते परचेस अकाउंट? परचेस काय? घेतलेले एक्सपेन्सेस नॉमिनल. सुनील अकाउंट काय? सुनील अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. क्रेडिट वॉज कम्स. रिसिव्हर. गिवर. सो इथे काय होणार? इथे क्रेडिट जाणार. क्रेडिट द गिवर आपल्याला भेटणार. सुनील गुड्स दिले म्हणून सुनीलचा अकाउंट काय होणार? सुनील आपल्याला काय केले? बिझनेसला गुड्स दिले. म्हणून सुनीलचा अकाउंट काय होणार? क्रेडिट द गिवर. इथे काय होणार? डेबिट ऑल एक्सपेन्सेस का? परचेस केलेले. सो ऑल स्टुडंट्स, आय होप की तुम्हाला समजलं असेल आणि घरी जाऊन तुम्ही हे होमवर्क करसाल. आणि ऑनलाईन स्टुडंट्स, इन केस तुम्हाला जर आमच्या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल, एखादा क्वेश्चन समजला नाही, तर तुम्ही खाली कमेंट करून विचारू शकता. थँक्यू सो मच.